घटना जी आहे ती राजगड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीणच्या हद्दीमध्ये घडलेला आहे. परंतु तो गुन्ह्याचा तपास जो आहे तो गुन्ह्याचा कट आणि गुन्हा वारजे पोलीस स्टेशनने उघडकीस आणलेला आहे. अतिशय सेन्सेशनल पद्धतीने हा मर्डर झालेला आहे. यातील जे आरोपी आहे जो समीर पंजाबराव जाधव हा राहणारा मूळ शिवनेतला आहे. त्याचं मूळचं गाव आहे अमरावतीमधलं. त्याची पत्नी जी आहे मयत अंजली समीर जाधव 38 वर्षाची आहे, मूळची नांदेडची, आणि ते दोघं या ठिकाणी राहत होते, पती पत्नी. 2 मुलं आहेत. आईसोबत त्या ठिकाणी शिवणे उत्तरनच्या हद्दीत राहत होते. परंतु चारित्र्याच्या संशयावरून त्याला यांचे वाद व्हायचे पूर्वी. म्हणून त्या आरोपीने खूप असा प्लॅन केला होता 1 महिन्यापूर्वीच. आणि तो फॅब्रिकेशनचं काम करायचा. त्याला लोखंडाच्या ह्याच्यामध्ये पूर्ण त्याचं नॉलेज होतं. त्यांनी 1 महिन्यापूर्वी एक काकडे नावाच्या व्यक्तीचं एक गोडाऊन भाड्याने घेतलं राजगड पोलीसच्या हद्दीमध्ये, गोगलवाडी या ठिकाणी, शिंदे फाट्यावरून. आणि त्या गोडाऊनमध्ये त्यांनी जे प्लॅन केला होता त्या प्लॅननुसार त्यांनी त्याच्या पत्नीला मारण्यासाठी एक भट्टी, म्हणजे लोखंडी भट्टी त्यांनी फॅब्रिकेशनमध्ये तयार करून घेतली 1 महिन्यापूर्वीच. त्यानंतर 26 तारखेला दुपारी हे 2 वाजता ते गोडाऊन बघायला जाऊ, आपण भाड्या घेतले त्या ठिकाणी, आपण फॅब्रिकेशनचं वर्क आपलं काम करायच्या नंतर ते बघायला जाऊ म्हणून ते सोबत त्याच्या आयटेन कारमधून दोघंच गेले. त्या दिवशी दिवाळीच्या सणानिमित्त घरातले त्यांचे मुलं सुद्धा नातलगाच्या घरी गेले होते. घरी आई एकटीच होती. दुपारी ते निघाल्यानंतर आयटेन कारमधून त्या ठिकाणी ते गेले. काही हॉटेलमध्ये काही नाश्ता पाणी केलं, काही त्यांनी जेवले पण. आणि जवळपास संध्याकाळी 8-9च्या दरम्यान त्या गोडामध्ये त्या ठिकाणी आले. गोडामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचा वाद झाला. आणि यातला आरोपी जे आहे समीर यांनी त्याच्या पत्नीचा गळा आवळून त्या ठिकाणी खून केला. खून केल्यानंतर त्यांनी त्याची जी मैताची जी बॉडी आहे ती पूर्ण त्या भट्टीमध्ये, लोखंडी जी भट्टी आहे त्या भट्टीमध्ये टाकली. त्या भट्टीमध्ये ऑलरेडी त्यांनी अगोदरच काही लाकडे आणि काही ज्वलनशील पेट्रोल डिझेल या ठिकाणी आणून ठेवलं होतं. त्या ठिकाणी त्याला त्या भट्टीला आग लावून त्या पूर्ण त्याची जी बॉडी आहे ती पूर्ण राख झाल्यानंतर 2 घंट्यांनी ती पूर्ण राख त्यांनी भरून नंतर त्याचं विल्हेवाट लावलेली आहे, नष्ट केलेली आहे. त्यानंतर ती स्क्रॅप होतं, ती भट्टी होती लोखंडी, ती पूर्ण स्क्रॅपमध्ये त्यांनी त्याची विल्हेवाट लावली. आणि त्या ठिकाणी खाली जी विटा होत्या, विटा पण त्यांनी त्या ठिकाणी रचल्या होत्या. विटासुद्धा त्यांनी त्यानंतर डिस्पोज केल्या. आणि त्यानंतर मग 27 तारखेला त्यांनी इकडे तिकडे फोन करून सांगितलं की माझी पत्नी गायब आहे. 28 तारखेला तो वारजे पोलीस स्टेशनला आला आणि माझी पत्नी वारजे पुलाकडून गायब आहे, मैत्रिणीकडे जाते म्हणून निघून गेलेली, अजून आली नाही, म्हणून वारजे पोलीस स्टेशनला मिसिंगची तक्रार आपल्याकडे दाखल केली. मिसिंगचा तपास करत असताना वारजे पोलीस स्टेशनला असं निष्पन्न झालं की ही सोबत जात आहेत आणि काही सीसीटीव्हीमध्ये ते राजगड पोलीसच्या हद्दीमध्ये दिसत आहेत. थोडं संशयास्पद वाटल्यानंतर पोलिसांनी त्याच्यामध्ये आणखी डिटेल तपास केला असता असं निष्पन्न झालं की हा जो मिसिंग देणारा व्यक्ती आहे, हा फिर्यादी मिसिंगचा, तोच याच्यामध्ये आरोपी आहे. आणि त्यांनी स्वतःनी त्याच्या पत्नीला